बसायला त्या ठिकाणी लागलं असतं, हे तुम्ही विसरता कामा नये. हे देखील मला या निमित्ताने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून की आज त्यांनी की ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे यांच्याकडं पूर्ण चार्ज हा दिलेला आहे, विधिमंडळात यांनी एक विषय मांडला तिथं की याच्या बरोबर म्हणजे अगोदर हे उघडकीस येण्याच्या अगोदर विधिमंडळात प्रश्न मांडला की एफडीए बरोबर तुकाराम मुंडे यांच्याकडं हाफकिनचं पूर्णपणे चौकशी करण्याचं पूर्ण काम त्यांच्याकडे त्या ठिकाणी सोपव. आमचा सवाल पत्रकार बांधवांनो आहे की इथं धाड पडायच्या अगोदरच यांना कुणकुण लागली होती का की मुंडे साहेब इथं लक्ष घालणार आहेत आणि त्याच्यामुळे यांना आपण तिकडं हक्कींकडे त्या ठिकाणी डायव्हर्ट करावं, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. आणि जाता जाता एक 3 प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारायचे की आजचा जनसंवाद आजच का, बिबट्यावरती का घेतला नाही आणि बिबट्यामध्ये आमच्या बरोबर आलेले गुन्हे का दाखल झाले नाहीत, कांद्यावरती तुम्ही रस्त्यावर का उतरले नाहीत. आणि त्याचबरोबर ज्यावेळी बीडचं प्रकरण झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरण, तर त्यावेळी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला की नाही लागला. नाशिकचं अशोक खरात प्रकरण झालं, त्यांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरला राजीनामा दिला की नाही द्यावा लागला. आम्ही देखील या निमित्ताने सांगतो की आंबेगाव मंचरची झालेली जी बदनामी आहे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा राजीनामा राजीनामा. जय हिंद. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय मार्गदर्शन भाषण आपण केलं त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सगळ्यांचा